नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे। संजय गांधी निराधार योजनेचा GR हा शासन निर्णय आलेला आहे। तर याच्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्यांना 3000 रुपये पेन्शन ही मिळणार आहे। तर बघा, GR बघूया आपण। GR मध्ये काय माहिती दिलेली आहे हे सर्व GR आपण बघून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन अपडेट, ब्रेकिंग न्यूज तसेच महाराष्ट्रातील योजना जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका। चला तर आता GR बघूया। तर इथं तुम्ही बघू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना, वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जून ते ऑगस्ट 2024 करिता अनुदानाचे वाटप। तर बघा, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आलेला आहे। दिनांक 5 ऑगस्ट 2024 हा GR आहे। तर बघा, आता इथं शासन निर्णय काय म्हणतो। सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 41,87,48,760 रुपये एवढे वृद्ध व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 17,17,25,840। तर अशा प्रकारे इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुदानाद्वारे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे। यापैकी संदर्भ 3 येथील शासन निर्णयान्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 27,25,34,10 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 12,96,59,040 इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे। तर बघा, आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 8,94,48,950 म्हणजेच बघा, वृद्ध व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील स्थापनेसाठी रुपये 4,32,19,680 इतका निधी BIMS प्रणालीद्वारे वितरित केला आहे। सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीकरता 1 वेतन, 6 दूरध्वनी, वीज व पाणी, 11 प्रवास खर्च, 13 कार्यालयीन खर्च या उद्दिष्टांसाठी शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राद्वारे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर इथं तुम्ही बघू शकता, सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे वितरित अनुदानाचे वाटप अधिपत्याखाली जिल्ह्यांच्या त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे। तर आता इथं बघा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी। त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चास महालेखापालाच्या कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाचे विवरणपत्र विभागाच्या लेखापरीक्षण कार्यालयास व कार्यासनास पाठवावे। तर अशा प्रकारे इथं GR मध्ये सांगितलेलं आहे। इथं बघा, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in। तर बघा, तुम्हाला GR बघायचा असेल तर या वेबसाईटवर www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही GR हा बघू शकता। आणि GR बघायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक देणार आहे, तिथून सुद्धा तुम्ही GR बघू शकता। त्यानंतर बघा, इथं आता माहे जून ते ऑगस्ट 2024 करिता अनुदानाचे वाटप। तर इथं बघा, 6 विभागीय आयुक्त आहेत, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद। अशा प्रकारे इथं 6 विभागांना काय वितरित होणार आहे अनुदानाचे वाटप। तर याच्यामध्ये बघा, नंतर पुणे याच्यामध्ये बघा, माहे जून ते ऑगस्ट 2024 करिता अनुदानाचे वाटप म्हणजे 2 महिन्याचे पैसे, म्हणजे तुमची पेन्शन ही 3000 रुपये तिथं तुम्हाला, पेन्शन नाही, 3000 रुपये म्हणजे 2 महिन्याचे पैसे तुम्हाला इथं भेटणार आहे। अशा प्रकारे या GR मध्ये माहिती सांगितलेली आहे। तर बघा, अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेमध्ये GR मध्ये 2 महिन्याचे एकत्रित पैसे तुम्हाला 3000 रुपये हे पेन्शन मिळणार आहे। तसे अशा प्रकारे लाभार्थ्यांसाठी खूप मोठी खुशखबर आहे। GR बघण्यासाठी तुम्हाला www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला GR बघू शकता। तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक देणार आहे, तिथून सुद्धा तुम्ही GR बघू शकता। अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेचा GR हा आलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।